बातें खोली कच्चे धागे डोली से न खेलूं ऐसे होली मैं तेरा जाने क्यों मैं डोली ऐसा लगे तेरी हो तू मेरा तूने बातें खोली कच्चे धागे रंगोली से न खेलूं ऐसे होली मैं ना तेरा श्रीराम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशनची गरज लागणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून आपल्याला प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक करून इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे. ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा इथं तुम्ही कॉन्सेप्ट बघितला असेल तर बेस्टी किंवा क्रेसचा कोणताही तुम्ही जो स्टोरी आहे ती इथं स्क्रीनशॉट्स काढून ॲड करून घ्यायचे आहे. होऊ शकते अशा प्रकारे मी ॲड करतोय, तुम्ही अशाच प्रकारे ॲड करून घ्यायचे आहे. एक स्टोरी ॲड केल्यानंतर याची जी लेंथ आहे ती आपल्याला 8.24 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून टोटल प्रॉपर आपल्याला शेवटपर्यंत वाढवून घ्यायचे. त्यानंतर परत काय करायचे, 8.24 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये यायचं आहे आणि तुमची स्टोरी ॲड करून घ्यायची. इथं तुम्ही कोणाचीही स्टोरी ॲड करू शकता, सेट करू शकता. अशा प्रकारे बघू शकता दोन्ही स्टोऱ्या मी ॲड केलेल्या आहेत. त्यानंतर काय करायची, याची ही लेंथ शेवटपर्यंत वाढवून सगळ्यात पर्यंत स्टार्टिंगला येऊन तिथं तुम्ही हर स्टोरी आणि बघू शकताय माय रिप्लाय अशा प्रकारे 2 लेअर आहेत. त्या फक्त काय करायचे, लॉंग प्रेस करून अशा प्रकारे वरती घेऊन यायच्यात म्हणजे इमेजवरती प्रॉपर दिसून येतील. त्यानंतर काय करायचं आहे, बघू शकता आपल्याला स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि बॅकग्राऊंड तुम्हाला दिलेलं आहे. तर हे बॅकग्राऊंड ॲड करून आपल्याला काय करायचं, मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन याची जी साईज आहे थोडीशी वाढवून आपल्याला हे जे बॅकग्राऊंड आहे ते खाली स्क्रोल करून सेट करून घ्यायचे अशा प्रकारे. त्यानंतर याची लेंथ शेवटच्या बीटमार्कपर्यंत म्हणजेच 22.28 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून हा बॅकग्राऊंड लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचा. बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर काय करायचं आहे की साईज आपल्याला सेट करून घ्यायची. तर बघू शकता आपण अशा प्रकारे साईज सेट केलेली आहे दोन्हीही स्टोरींची आणि वरती जे टेक्स्ट आहे ते तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलेलं आहे. तर अशा प्रकारे बघू शकता दोन्ही आपल्याला इथं इमेज प्रॉपर बॅकग्राऊंड त्यावर लागणारे टेक्स्ट इथं प्रॉपर ॲड झालेले आहेत. आता फक्त या दोन्ही स्टोरीच्या इमेजला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि हा इफेक्ट तुम्ही बघू शकताय. तर हा इफेक्ट काय करायचा आहे, 2च लेअर आहेत, फक्त इथून कॉपी करून घ्यायचे आहे आणि मेन प्रोजेक्टला येऊन पहिल्या इमेजला एकदा पेस्ट करायचे आहे. त्यानंतर आपल्याला सेकंड नंबरच्या लेअरला पेस्ट करायचे आहे. पेस्ट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचून एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.